मी डॉक्टर शंतनू आयरे, स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट. आजचा आपला टॉपिक आहे की चालण्यामुळे आपले पाय किंवा गुडघे मजबूत होतात का. बरेच लोक मॉर्निंग वॉक असतो किंवा सकाळी चालण्याची त्यांची सवय असते किंवा एक व्यायाम म्हणून सकाळी आणि संध्याकाळी चालण्याचा एक व्यायाम म्हणून ते करत असतात. अलीकडे माझ्याकडे काही पेशंट आले, त्यांचं एज होतं 40च्या वर एज असेल, आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही व्यायाम म्हणून कोणकोणत्या गोष्टी करतात, तर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की सर मी 3-4 किलोमीटर चालतो आणि त्याच्यात माझा खूप व्यायाम होऊन जातो. पण प्रश्न असा आहे की नक्की ह्या चालण्यामुळे तुमचे गुडघे मजबूत होतात का. हे आलेले बरेच पेशंट जे होते ते गुडघेदुखीचे होते, सांधिवाताचे होते. 30 वयानंतर जी गुडघ्यांमध्ये झीज व्हायला सुरुवात झालेली असते व्यायामाच्या अभावामुळे, आणि त्यामुळे संधिवाताचे प्रकार चालू होतात आणि पेशंट आमच्याकडे येतात. तर प्रश्न असा आहे की आपण तर लहानपणापासून चालतोय, तर 30 ते 40 वयापर्यंत आपले पाय मजबूत व्हायला हवे होते की नाही, पण ते का नाही झाले. जर चालण्यामुळे पाय मजबूत झाले असते तर 30 ते 40 वयापर्यंत आपले पाय खूप स्ट्रॉंग पाहिजे होते, आपले खूप मस्क्युलर पाय पाहिजे होते. असं का नाही झालं. किंवा बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला असतात, त्यांचं 4-4 किलोमीटर चालणं असतं, तरी त्यांचे पाय स्ट्रॉंग का नसतात, त्यांचे पाय बारीक का असतात. हे बघा, चालणं ही एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यात आपल्या प्रत्येक सांध्याची हालचाल होते आणि त्या सांध्याच्या हालचालीमुळे एक आपलं रोजचे जे सांध्यांचा मेंटेनन्स आहे तो राहतो, पण त्यामुळे मसल स्ट्रॉंग होण्याची शक्यता खूप कमी असते. कोणतीही ऍक्टिव्हिटी जी असते, जेव्हा आपल्या बॉडीवर स्ट्रेस पडतो, आपल्या मसल्सवर स्ट्रेस पडतो, लोडिंग होते, तेव्हाच आपली स्ट्रेंथ वाढत असते. आणि आपण जर बघाल तर आपण जर नॉर्मल स्पीडने चालणे या गोष्टीमध्ये कुठेच आपल्या पायांवर लोड वगैरे पडत नसतो. ही गोष्ट खरी आहे की हार्टची ऍक्टिव्हिटी होत असते, हार्टचा एंड्युरन्स वाढतो, आपली चालण्याची कॅपॅसिटी वाढते, पण स्ट्रेंथमध्ये कोणत्याही प्रकारे फरक दिसून येत नाही. कारण दोन गोष्टी आहे. लॅक ऑफ प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, म्हणजे आज जर आपण चालायला सुरुवात केली, आज आपण 1 किलोमीटर चाललो आणि पुढचे 7 दिवस आपण 1 किलोमीटर चाललो, तर त्यानंतर जर आपण पुढे प्रोग्रेस नाही केली, 1चे 2 किलोमीटर नाही केले, 2चे 3 किलोमीटर नाही केले, तर मग आपली प्रोग्रेस तिथेच थांबून जाईल. किंवा जर चालणं हे सपाट जमिनीवर असेल तर ठराविक लेवलपर्यंत तुमची पायाची स्ट्रेंथ वाढणार आहे, त्यानंतर तुमची स्ट्रेंथ वाढणार नाही, फक्त मेंटेन राहील. तुमचे पाय जसे तुमच्या पायाचे मसल्स आहेत तेवढे फक्त मेंटेन राहील. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही उंचावर चढण्याचा प्रयत्न केला, इन्क्लाइन चढण्याचा प्रयत्न केला, डोंगर चढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायाच्या मसलवर स्ट्रेस येईल, लोड येईल, आणि तेव्हा तुमची स्ट्रेंथ वाढण्याची शक्यता जास्त राहील. दुसरं कारण आहे चालण्यामुळे स्ट्रेंथ का वाढत नाही, त्याचं आहे इंड्युरन्स वर्सेस पॉवर. म्हणजे चालणं ही इंड्युरन्स ऍक्टिव्हिटी आहे, रिपीटेड ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्याने तुमची कॅपॅसिटी वाढणार आहे, तुमची पॉवर नाही वाढणार आहे. जर तुम्ही एखादं वजन घेऊन चालता आहे तेव्हा तुमच्या स्नायूंवर ताण पडणार आहे, आणि जेव्हा स्नायूंवर ताण पडतो तेव्हाच स्ट्रेंथ ही वाढत असते. माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही जेव्हा आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर एखादी ऍक्टिव्हिटी करता, ती तुमच्यासाठी एक्सरसाइज असते. उदाहरणार्थ तुम्ही स्टेअर्स क्लाइंब करणे, म्हणजे पायऱ्या चढणे, ही अशी जर एक्सरसाइज केली तर ह्यामुळे तुमच्या पायाच्या मसल्सवर बऱ्यापैकी ताण पडेल आणि त्यामुळे तुमची स्ट्रेंथ वाढण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही नॉर्मल सपाट जागेवर चालत असाल तर त्यामुळे फक्त तुमच्या हार्टची ऍक्टिव्हिटी किंवा तुमचा चालण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वाढणार आहे, त्यामुळे तुमच्या गुडघ्याचे स्नायू किंवा पायाचे स्नायू हे स्ट्रॉंग होणार
नाही. हेच कारण आहे की बरेच लोक गुडघ्याचे संधिवाताचे प्रॉब्लेम घेऊन आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना जेव्हा विचारतो की तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यायाम करतात का, तर ते म्हणतात की आम्ही करतो सर, आम्ही खूप चालतो तरी मला हा प्रॉब्लेम झाला. तर ते प्रॉब्लेम होण्यामागचे कारण हेच की चालून चालून ओव्हर यूज होऊन जातो, जास्त यूज होऊन जातो आपल्या गुडघ्यांचा, पण कोणत्याही प्रकारची स्ट्रेंथ एक्सरसाइज त्यांच्या रुटीनमध्ये नसते. मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल की चालल्याने आपल्याला कोणता फायदा होतो आणि एक्सरसाइज केल्याने आपल्याला कोणता फायदा होतो. लोडिंग झाल्याशिवाय आपल्या पायांवर, आपल्या पायाच्या स्नायूंवर ताण पडल्याशिवाय आपली स्ट्रेंथ ही वाढत नसते. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही चालणं बंद करा. चालणं ही एक चांगली एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे कॅलरीज बर्न होतात. तुमचं वजन कमी होण्यासाठी चालणं हा चांगला व्यायाम आहे, पण तुमचे पाय स्ट्रॉंग करण्यासाठी चालणं ही गोष्ट जरा चुकीची आहे, कारण चालण्यामुळे खूप कमी प्रमाणात तुमच्या मसल्स ऍक्टिव्ह होतात किंवा तुमच्या मसल्स स्ट्रॉंग होतात. तुम्ही तुमचे पाय स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टला भेटून त्याच्याकडून व्यायाम शिकून घेऊ शकता. जे व्यायामने तुमच्या पायाच्या मसल्सवर लोड पडेल असे व्यायाम तुम्ही करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि पुढे जाऊन 30 वयानंतर पुढे जाऊन तुम्हाला आर्थरायटिस किंवा गुडघे रोपण करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद.